नमस्कार. मी तुमचा लाडका गजानन. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि आज विषय असणार आहे राज्यसभेच्या खासदार मेघा कुलकर्णी, ज्या पुण्यामधून राज्यसभेवरती खासदारकी म्हणून त्यांची निवड झाली होती, त्यांच्या संदर्भात. मंचर येथे एका बांधकामासंदर्भात त्यांनी काल परवा खूप दंगा केला. इतका दंगा केला की संपूर्ण बहुजनांच्या मुलांनी त्या दंग्यात सहभागी व्हावं आणि एक मोठी दंगल मुस्लिम यांच्या विरोधात एक मोठी दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न मेघा कुलकर्णींनी केला. ज्या संविधानाची शपथ घेऊन राज्यसभेवरती खासदार झालेत, संविधानाची शपथ घेतात, त्या मेघा कुलकर्णी. मी बहुजनांच्या पोरांना एक सांगू इच्छितो. काल परवा रविराज साबळे पाटील यांनी जो कसा गडकरी साहेबांचा गोमांसाचा ट्रक पकडला, त्याच पद्धतीनं दर्गा रंगवण्याचं काम मेघा कुलकर्णी काही मुलांच्या बजरंग दलाच्या माध्यमातून, काही हिंदू संघटनेच्या माध्यमातून करत होत्या. पण मी एक संपूर्ण हिंदू समाजातील, बहुजन समाजातील सर्व युवकांना एक सांगू इच्छितो, मेघा कुलकर्णींचा चिरंजीव हा जर्मनीला एका ख्रिश्चन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायसाठी गेलेला आहे आणि त्यांनी एक कविता टाकली होती, पिले निघून घरातून गेल्यावर घर सुनं सुनं होतं. म्हणजे ह्यांची पिलं उडून गेली तर चालतील, ह्यांची पिलं स्थिर झाली तर चालतील, ह्यांची पिलं जाऊन दुसरीकडं आरक्षणाचा लाभ घेतील किंवा शिक्षणाचा लाभ घेतील. पण बहुजनांच्या पिलांनी मातीत दंगल केली पाहिजे, मुस्लिमांच्या विरोधात दगडफेक केली पाहिजे, मुस्लिमांना टार्गेट केलं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी बहुजनांनी पुढं आलं पाहिजे. आणि ह्या सर्व ब्राह्मण, कुलकर्णी, जोशी, तोशी ह्यांनी सगळ्यांनी मागं राहून हिंदू राष्ट्राचा नारा द्यायचा. गडकरी, फडणवीस ह्यांनी सगळ्यांनी. मी हिंदू बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो, म्हणजे ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे ना, पायात चप्पल घालायचं नाही, काही नाही. संभाजी महाराजांच्या वयाच्या 18व्या वर्षी 16 भाषा येत होत्या. मी म्हणतो निदान तुम्ही 2 शिका. त्या बलिदान मास करण्याची गरज नाही. तुम्ही 2 भाषा शिका. संभाजी महाराजांना हे सर्वात मोठं आपण दिलेलं हे एक आश्चर्याचं किंवा हे आपलं एक त्यांच्या कार्याचा गौरव असेल. आपण एक 2 भाषा शिकल्या तरीसुद्धा समाधान होईल. कुठं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन करण्यात मजा नाही. जर इतकंच हिंदू हिंदू करण्याचा जर हे लाड असता तर त्यांनी ख्रिश्चन युनिव्हर्सिटीत मुलाला न पाठवता हिंदूंचं लेबल लावून हिंदू युनिव्हर्सिटीत पाठवावं. हिंदूंच्या युनिव्हर्सिटीत त्यांनी काम करावं. मी तुम्हाला सांगतो, असे प्रत्येक हरामखोर प्रत्येक जिल्ह्यातले आहेत, जे बहुजनांच्या पोरांना त्रास देतात, बहुजनांच्या पोरांच्या विरोधात आक्रमकता पैदा करतात, त्यांना द्वेषभावनेनं दुसऱ्या समाजाबद्दल तेढ निर्माण करतात. अशा सर्व गोष्टीपासून सावध राहा, कारण हे सर्व भांडगुळ आणि लांडगे आहेत. हे एक दिवस तुम्हाला वाटत सोडतील आणि तुमच्या आयुष्याचं रांगोळ हिलतोयला तुमचं कुटुंब बघा. देशावरती प्रेम करा. देशावरती प्रेम करण्यासाठी हिंदूचं लेबल लावण्याची गरज नाही. भगतसिंगांच्या गत त्याग करा. भगतसिंगांच्या गत चांगलं सक्षम व्हा आणि देशासाठी लढा.